धन्याजी दिन झाले संतांचे दर्शन, झाली पापा तापा तुटे, दैन्य गेले उठा उठी, झाले समाधान, झाले समाधान पायी विसावली मन, झाली पापा तापा तुटी, दैन्य गेली उठा उठी. तुका म्हणे आले घरा, तोच दिवाळी दसरा, झाली पापा तापा तुटी, दैन्य गेली उठा उठी. महायोगपीठे तटे भीमरथ्यावरं पुंडरीकाय दातो मुनींद्रे, समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतादिया, दुसरे चरण संतादिया. वेद प्रतिपाद्या जे जे सुसंवेद्यात्म रूपा. नाही बंद करा स्वर, हे पकवाज. ओम नमो जे अद्या वेद प्रतिपाद्या जे जे सुसंवेद्यात्म रूपा. देवा तूची गणेशो सकलार्थमती प्रकाशो म्हणे निवृत्तीदासो अवधारी जोजी. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. आता हृदय हे आपुले, चौफाळुनिया भली, वरे बैसव पाऊले. श्री गुरूंची शरण शरण एक शरण शरण धन्याजी दिन झाले संतांचे दर्शन, झाले पापा तापा तुटी, दैन्य गेले उठा उठी. प्रस्तुत प्रसंगी भगवंताच्या सेवे करताना, तुम्हा साधुसंत मायबाप्पांच्या सेवे करताना निवडलेला भंग, विश्ववंदे जगदवंदे महाराष्ट्र भूषण थोर असे साधू
देहुनिवासी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट असा सेवे करताना अभंग निवडलेला आहे. या भंगाद्वारे जगद्गुरु तुकाराम महाराज मोठं गोड वर्णन करतात. ज्या दिवशी मला संतांचं दर्शन झालं तो दिवस माझ्या जीवनामध्ये धन्य आहे. ज्या वेळेला मला संतांचं दर्शन झालं ती वेळ माझ्या जीवनामध्ये धन्य आहे. ज्या क्षणाला मला संतांचं दर्शन झालं तो क्षण माझ्या जीवनामध्ये धन्य आहे. म्हणून धन्य काळ भेटी पायी मिठी पडली तो. संतांचं दर्शन झालं. धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन. लोकांनी तुकाराम महाराजांना प्रश्न केला, महाराज संतांचं दर्शन झालं तो दिवस धन्य, तो क्षण धन्य, ती वेळ धन्य. संतांच्या दर्शनापासून काही फलप्राप्ती, काही फायदा? तुकाराम महाराज म्हणतात फलप्राप्ती फायदा. झाली पापा तापा तुटी दैन्य गेली उठा उठी. पाप गेलं, ताप गेलं, सर्व दारिद्र्याचा ऱ्हास झाला. पाप ताप दैन्य जाये उठा उठी. झाली या भेटी हरिदासांची. पाप गेलं, ताप गेलं, सर्व दारिद्र्याचा ऱ्हास झाला. आणि झालं काय? झाले समाधान पायी विसा ओले मन. माझ्या जीवनामध्ये समाधान प्राप्त झालं. मन आता मात्र स्थिर झालं. ज्या संतांच्या दर्शनामुळं मन स्थिर झालं, ज्या संतांच्या दर्शनामुळं समाधान झालं माझ्या जीवनात, ज्या संतांच्या दर्शनामुळं पाप ताप दैन्य सर्व दारिद्र्याचा ऱ्हास झाला, असे संत ज्या दिवशी आमच्या घरी येतील तोच आम्हाला दिवाळी, तोच आम्हाला दसरा. दसरा दिवाळी तोची आम्हा सण सखी हरिजन भेटतील. म्हणून तुका म्हणे आले घरा तोची दिवाळी दसरा. झाली पापा तापा तुटी दैन्य गेली उठा उठी. विठ्ठल विठ्ठल सरळ सरळ अभंगाचा शब्दशार्थ मी आपल्या समोर ठेवला. स्वानंद सुखनिवासी श्री संत जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण वर्ष 36वे. 3 तप पूर्ण होत आहेत आणि हा 3रा तपपूर्ती सोहळा त्या प्रित्यर्थ ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण श्रीमद भागवत कथा अखंड हरिनाम सप्ताह मौजे धारणगाव माऊली वारकरी शिक्षण संस्था हनुमान नगर धारणगाव तालुका जिल्हा जळगाव या गावामध्ये गेली 36 वर्षापासून हा सोहळा या ठिकाणी पार पडतो. या ठिकाणी श्री श्री 108 महामंडलेश्वर हरिभक्ती परायण परमपूज्य परमादरणीय भगवान दासजी महाराज यांनी ही वारकरी संस्था या ठिकाणी स्थापन केलेली आहेत. आजही 80 विद्यार्थी त्यांच्या संस्थेमध्ये या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. जशी जोग महाराजांची संस्था मी आतापर्यंत म्हणत होतो, या भूतलावर या जगामध्ये मी म्हणत होतो बरं का, ऐका, फक्त 2 संस्था, एक स्वानंद सुखनिवासी श्री संत जोग महाराजांची आणि दुसरी संस्था पैठणला जर तुम्ही गेलात तर नवले महाराजांची. पण मला आज कळालं की या विश्वामध्ये या भूतलावर ही 3री संस्था आहे. बाबांच्या सानिध्यामध्ये अरे विद्यार्थ्याला फीस नाही आणि शिक्षकाला पगार नाही, निस्वार्थपणे ही संस्था चालते. एक दिवस
मी संस्थेमध्ये असताना गोरोरे वैकुंठवाशी घोले बाबांना म्हटलं, बाबा बुवा तुम्ही संस्थेत आज जेवण करण्याकरता आले नाही. त्यांनी सांगितलं, अशोक बुवा मी संस्थेत आज पाठ घेतला नाही. अरे पाठ नाही घेतला तर संस्थेचं अन्न सुद्धा खायचं नाही. काय निस्वार्थ सेवा ह्या मंडळीने केली महाराज आजपर्यंत. अन्न सुद्धा खायचं नाही. म्हणून प्रत्येक वर्षी 60 कीर्तनकार असे कारखान्यासारखे बाहेर पडतात वारकरी शिक्षण संस्थेतून जोग महाराजांच्या. काय ही संस्था. तशी या जळगाव जिल्ह्यामध्ये धरणगाव गावामध्ये महान साधू, तपस्वी साधू अनेक आहे महाराज. या लोकांची जे संस्थेमधून सुटून आले, ह्या लोकांची अशी निष्ठा आहेत संस्थेवरती. आज 100 वर्ष पूर्ण होऊन गेले संस्थेला. काय सामान्य संस्था आहे का? हा, शिक्षकाला पगार नाही, विद्यार्थ्याला फीस नाही. अरे जोग महाराजांचं जर वर्णन सांगायचं ठरलं तर एकच उदाहरण देईल मी तुम्हाला, एकच, जास्त नाही सांगत. पुण्याला एक शेठजी होते, 100 सत्यनारायण केले आणि ते जोग महाराजांकडे आले आळंदीला. महाराज मी 100 सत्यनारायण केले, तेव्हा तुमचं कीर्तन मला ठेवायचं आहे. जोग महाराजांनी सांगितलं, मी असली कीर्तन करत नाही. मग त्या शेठजीचं आणि त्या टायमाला लोकमान्य टिळकांचं चांगलं होतं पहा. मग ती शेठजी लोकमान्य टिळकाकडे गेली आणि लोकमान्य टिळकांचं आणि जोग महाराजांचा आतोनात प्रेम संबंध होता. मग शेठजीने लोकमान्य टिळकांना सांगितलं, महाराज तेवढा कार्यक्रम करा ना. जोग महाराज लोकमान्य टिळकांना बळवंतराव म्हणायचे. बळवंतराव मी पांडुरंगाचा दास आहे, मी सत्यनारायणाचा दास नाही. पांडुरंगाचा दास आहे. काय निष्ठा होती महाराज. काय निस्वार्थ परमार्थ या मंडळीने केला. निस्वार्थ मंडळी होते म्हणूनच 100 वर्ष पूर्ण संस्थेत झाले महाराज. बर का, जर चाभरे मंडळी मिळाले असते ना, संस्थेचं केव्हाच वाटोळ करून टाकलं असतं या लोकांनी. काय मंडळी ती महाराज. आणि संस्थेला सगळ्यात सिंहाचा वाटा असेल तर खानदेशचा आहे. लक्षात घ्या मी काय बोलतो ते. अरे गोरोरे आमचे आई मोठे बाबा असतील तर ह्या खानदेश भागातले, नतोशिंग बाबा असतील खानदेश भागातले, मधुकर बाबा असतील पातोंड्याचे. आमच्या मराठवाड्यातलं एकच रत्न गोरोरे वैकुंठवाशी निकम बाबा. काय महाराज पांडुरंग बाबा वैद्य. ही अशी मंडळी होऊन गेली महाराज. निस्वार्थ त्यांनी प्रेम केलं, अतोनात प्रेम केलं. मी 5वीला असताना भजन म्हणत होतो बाबा. 5-50 अभंग माझे पाठ होते. संस्थेला जायच्या टायमाला मी 86ला 10वी सुटलो, आळंदीला गेलो. जास्त नाही पण 5-6 अभंग, 5 अभंग आणि 1 गवळण रोज संस्थेमध्ये भजन असेल बरं का, जुन्या संस्थेमध्ये. आता काय, आता आमचं जाणं होत नाही महाराज, आम्ही संसारिक लोक. पण त्या टायमाला मी एक अभंग म्हटलो होतो. मोठेपणी खोलीतून सांगितलं होतं, फक्त काना चुकला होता. मी जास्त नाही बोलत. आता ले कोण अभंग म्हणून राहिला, तो अभंग बंद करा. काना विलंटी रस्व दीर्घ याच्यावर फार महत्वाचं आहे महाराज. म्हणून जोग महाराजांनी या गाथ्याचे असे विवरण केले पहा. नाही तर पूर्वी कीर्तनकार कीर्तनाला अभंग घ्यायचे, कसेही कीर्तन करायचे, काही धोरणच नाही ना हो. 10व्याचं कीर्तन असलं जोडून या धन उत्तम रे, काही मापच नाही ना बर का. एका कीर्तनकाराने ते वर्णन केलं बघा, तुकाराम महाराजांची हातोटी. अरे 12 महिने, जानेवारी फेब्रुवारी 12 महिने, पण सगळे 11 महिने सोडून दिले आणि एकाच महिन्याचं वर्णन केलं तुकाराम महाराजांनी. नोव्हेंबरा लौकिक, नोव्हेंबर महिन्याचं वर्णन. आता नोव्हेंबर हे संदर्भ तिथं आहे का? पण हे जोग महाराजांनी इतकं, महाराज दसक्रिया विधीला कोणता अभंग घ्यावा बरं का. आणि मी संस्थेचा विद्यार्थी असल्यामुळे मलाही माहिती पहिल्या दिवशी सप्ताहात कोणता अभंग घ्यावा.
पण बाबाच्या संस्थेवर पहिल्यांदाच आलो म्हणून मी हा अभंग निवडला. विठ्ठल विठ्ठल जागराच्या दिवशी भगवंताकडे मागणे असावी आणि काल्याच्या दिवशी तर महाप्रसादच असतो. आज भगवंताचं वर्णन, पण आज पहिल्यांदा माझ्या जीवनामध्ये मी ही संस्था पाहिली म्हणून मी हा अभंग घेतला. धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन. संतांचं जर दर्शन झालं जीवनामध्ये काय फायदे होतात? 4 फायदे होतात. कोणकोणते ऐका. जर संतांचं दर्शन झालं तर पहिला फायदा शरीराचा उद्धार होतो. दुसरा फायदा ज्ञानाची प्राप्ती होते. तिसरा फायदा भगवंताला कळता येतं. आणि चौथा फायदा भगवंताची भेट होते. 4 फायदे. संत जर भेटले जीवनामध्ये, संतांचं दर्शन झालं, शरीराचा उद्धार होतो, ज्ञानाची प्राप्ती होते. माऊली म्हणतात ज्ञान पाहिजे का? ते ज्ञान पैगा भरवे, जरी मनी आथी आणावे, तरी संता या भजावे सर्वस्वीशी. ज्ञान पाहिजे असेल संताकडे जावं लागेल. भगवंताची भेट, भगवंताला आकळायचं का? संताचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती निपंथी. भगवंताची भेट पाहिजे का? हरी प्राप्तीशी उपाय, धरावे संताचे ते पाय, संतावे न प्राप्ती नाही, ऐशे वेद देती ग्वाही. वेद सुद्धा वरती हात करून सांगतात संताशिवाय देवाची प्राप्ती होणार नाही, संताशिवाय ज्ञानाची प्राप्ती होणार नाही, संताशिवाय भगवंताला आकळता येणार नाही, संताशिवाय शरीराचा उद्धार होणार नाही. हे 4 फायदे आहेत. आता 4 फायदे जीवनात संत भेटल्यानंतर होताच, पण उठले झोपेतून चालले डोळे चोळीत चोळीत धरणगावच्या एसटी स्टँडवर आणि भेटले बगलात पिशी घालून संत. असं आहे काय? हे फायदे व्हायला? अरे बऱ्याच लोकांना संत भेटले पण ते ओळखता नाही आले. आपल्या सामान्य जीवाची 1 2 एकरवाल्याची अवस्था सोडूनच द्या महाराज. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण ज्याच्या मुखोद्गत आहे, रामेश्वर शास्त्री सारखा पंडित, त्याला जगद्गुरु तुकोबाराय संत आहेत हे कळाले नाही. आणि जर जगद्गुरु तुकोबाराय संत आहेत हे कळाले असते तर त्यांनी तुकोबारायची अभंग गाथा पाण्यात बुडवली नसते. येसोबा चाट्यासारखा महात्मा आळंदीमध्ये, त्याला ज्ञानोबराय सारखे संत कळाले नाही महाराज. त्याने खापर फोडून टाकावं. पैठणच्या लोकांना नाथ महाराज संत आहेत कळालं काय? संत कळणं इतकं सोपं नसतं. भेटणं तर बहु अवघड आहे. संत भेटी बर का, संताची भेट तर अवघडच आहे महाराज. सगळ्या गोष्टी जरी करता आल्या तरी संताचं परिमाण ओळखता येणं इतकं सोपं नाही. तुम्हाला उदाहरण सांगतो पहा. नाथ महाराज सांगतात, पाहुणा घालवेल पालान, काय नाथ महाराज वर्णन करतात. अरे सगळ्या गोष्टी त्यांना करता येतील ना. पाहुणा घालवेल पालान, पालान त्याला हत्तीवरती ठेवलेले असते, त्याला आपण अंमलारी म्हणतो. संतांनी काय शब्द वापरला? पालान. पायी चढवेल गगन, आकाश मार्गाने चालून जाता येईल. भूत भविष्य कळो येईल वर्तमान, उद्याच काय घडणार ते आज सांगता येईल. 100 वर्षाने काय घडणार आहे ते आज सांगता येईल. परित्या साधूचे नकळी महिमान गा. आणि याला कोणता संत म्हणतात? याला आजान सिद्ध योगी म्हणतात. सगळ्या गोष्टी करता येईल, पण त्यालाही संताचं वर्णन, संताचा महिमा कळेल असं सांगता येत नाही.
संताचा महिमा एवढा सोपा आहे का कळणं? आणि संत भेटणं. तुम्हाला मी आज एकाच शब्दावर कीर्तन सांगतो, ऐका. यदा कदाचित जर असे संत जीवनामध्ये भेटले तर काय परिणाम होतो जीवनामध्ये, एवढ्यावरच मी ज्ञानेश्वर माऊली करीन. संत भेटल्यानंतर काय जीवनामध्ये परिणाम होतो ऐका. आणि पुन्हा संत भेटत नाही, पण भेटले तर ते ओळखता आले पाहिजे. भेटले तर ते पुन्हा ओळखता आले पाहिजे. जर नाही ओळखता आले तर झालेली भेट वाया जाते. याच्यावर पुन्हा एक स्पेशलिस्ट कीर्तन होईल. एका अभंगावर एक कीर्तनकार 2 तास बोलतो म्हणजे काय विशेष आहे काय? नाही महाराज. पण संत भेटल्यानंतर जीवनात काय परिवर्तन होत आहे का? मी सांगितलं तुम्हाला, ही संस्थेचे मंडळी फक्त निस्वार्थ बुद्धीने जगतात महाराज. मी पैठणला वारीला गेलो आणि नवलेबावांना सांगितलं, बाबा बाबा अरे लोक काही फीट होऊ राहिले, तुम्ही थोडीशी विद्यार्थ्याला फी ठेवा ना, त्याने चल ओट निघ. महाराज निस्वार्थ जीवन जगणारी मंडळीत महाराज. आज धरणगाव तालुक्यामध्ये किती कीर्तनकार तयार होऊन गेले, किती गायनाचार्य होऊन गेले महाराज. ही निस्वार्थ बुद्धीने चाललेली ही संस्था आहे. म्हणून तर हे इवलेशे रोप लाविले द्वारी आणि त्याचा वेलू गेला हा गगनावरी. विठला विठला आता ऐका. जर संताचं दर्शन झालं तर जीवनामध्ये काय परिवर्तन होतो, मी आज एवढ्यावरच कीर्तन करणार आहे. ऐका, थोडक्यात सांगतो, जास्त वेळ मी लांबवणार नाही, पण ऐका. पैठणला नाथ महाराजांचा जन्म झाला. नाथ महाराज 4 वर्षाचे झाले. आजाजीने त्यांच्यावरती उपनयन संस्कार केले. नाथांना शाळेमध्ये टाकलं. नाथ शाळेत जाऊ लागले. पण नाथ महाराज गुरुजीला म्हणायचे, गुरुजी मला हे नका शिकू, मग मला ब्रह्मज्ञान होईल का हे सांगा. आता ब्रह्मज्ञानाची गुरुजीची कधी भेटच नाही. गुरुजी म्हणे ब्रह्मज्ञान काय, आपल्या बुद्धीच्या पलीकडचं आहे, तुझं तिकडं पाय कोणी भेटलं तर. नाथांनी शाळा सोडून दिली, पण सारखा ध्यास लागला, मला ब्रह्मज्ञान होईल का, मला ब्रह्मज्ञान होईल का. एक दिवस नाथ महाराज झोपले असताना ध्यास लागला महाराज. पंढरीधीश पांडुरंग परमात्मा नाथांच्या स्वप्नात गेली. एका अरे काय झोपला, सूट, तुला ब्रह्मज्ञान व्हावा अशी तुझी इच्छा आहे. मग देवगिरीवर महान साधू आहेत, महान संत आहेत, ते तुला ब्रह्मज्ञान करून देतील, त्यांच्याकडे तुझा. पांडुरंग परमात्मा स्वप्नात आले ना महाराज. ऐका बरं का, 4 वर्षाचं वय नाथ महाराजांचं. देव स्वप्नात आला. आता ऐका, संभाजीनगर ते पैठण 50 किलोमीटर अंतर आहे महाराज. आणि संभाजीनगर ते देवगिरी 15 किलोमीटर अंतर आहे. 50 आणि 15 किती झाले, 65 किलोमीटर अंतर. नाथ महाराज झोपेतून उठले 4 वर्षाचे असताना, जे पळाले महाराज. पहाटे 5 वाजता नाथ महाराज देवगिरीवर आले. ऐका बरं का, आता भालदार चौबदार होते दरवाजात. ए कुठं? स्वामीच्या दर्शनाला. वय माग एवढा एवढा दिसतो, चालला स्वामीच्या दर्शनाला. पण त्याच्यातला एक चौबदार जरा सप्ती फिरत होता. तो म्हटला, भाऊ अरे लहान लेकरू, आपण भले चौबदार भाई चौबदार, स्वामीला विचारून येऊ द्या आतमध्ये, तर देऊ सोडून येतं, देऊ घरी काढून. चौबदार मध्ये गेला. स्वामी लहान मुलगा आहे दर्शनाला, देव आठवून आतमध्ये. तो चौबदार का रे उगे राहू आपण, नाही का बाळ, जा आतमध्ये. स्वामी ब्रह्मानंदीला गली टाळी असे ब्रह्मानंदामध्ये बसलेले होते. नाथ महाराज 5 वाजता स्वामी जवळ गेले. काय केलं? श्री संताची ये माथा चरणावरी, श्री संताची ये माथा चरणावरी, संताची ये माथा चरणावरी, संताची ये माथा चरणावरी. साष्टांग हे हरी दंडवत, साष्टांग हे हरी दंडवत, साष्टांग हे हरी दंडवत. साष्टांग दंडवत प्रणिपात केला नाथांनी स्वामीच्या पायावर. कुठून आला? पैठण. आई वडील? स्वामी विचारतात. नाथ महाराज सांगतात, स्वामी मी मूळ नक्षत्रावरती जन्माला आलो, माझा जन्म झाला ना आई वडील दोघंही वारले.
आजीने माझा सांभाळ केला, मला शाळेत टाकलं, माझं मन शाळेत रमाना, म्हणून मला ब्रह्मज्ञान होईल का मला ध्यास लागला. एक दिवस झोपलो असताना पांडुरंग परमात्मा माझ्या स्वप्नात आला. एका रे काय झोपला, उठ, देवगिरीवर जा, स्वामी तुला ब्रह्मज्ञान प्राप्त करून देतील. स्वामी मी इकडं आलो. स्वामी चेहऱ्याकडेच पाहत होते. 4 वर्षाचा मुलगा देव स्वप्नात आला. अरे रोजचे 3-3 कीर्तन करतो, 39 वर्षापासून अजून पांडुरंग स्वप्न पडला. 4 वर्षाचा पोरगा. ठीक आहे, कुठं राहशील सांगाल तिथे राहील स्वामी, काय खाशील द्याल ते खाईल स्वामी. आणि नाथ महाराज 4 वर्षाचे असताना स्वामी जवळ राहिले. आता नाथांनी सेवा कशी केली स्वामींची सांगण्यासारखं नाही, पण सांगितल्याशिवाय संतांचा इतिहास कळेल तरी कसा. ऐका, स्वामी रोज बहिर्विधीला जायचे. नाथ महाराज ती जागा रोज साफ करायची, झाडून नाही मग हाताने. स्वामी विचार करतात मी रोज बहिर्विधीला जातो, जागा कोण साफ. एक दिवस स्वामी लवकर बहिर्विधून आले, एका झाडाच्या आड लपले आणि पाहिलं, अरे आपला एका हृदय भरून आलं, डोळे भरून आले. काय मुलगा सेवा करतो, अरे रे 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 महाराज. मग त्या दिवशी स्वामींनीच ठरवलं याची परीक्षाच घेऊन पाहू आपण. मुलगा लहान आहे पण गुणी आहे बर का. एक दिवस स्वामी एका जी स्वामी, अरे मला कफ झालेला आहे, बेडके पडतात, मी टोपल्यात टाकतो. अरे ते टोपलं कुठं टाकतो म्हणजे उखाड्यावर. उखाड माशी बसल, माशी चिटकल, माशी मरल आणि मला त्याचं पाप लागेल ना. मग स्वामी अशा ठिकाणी टाक, पुन्हा कधी माशी बसणार नाही. नाथ महाराजांनी टोपलं उचललं, निघाले. नाथ महाराज विचार करतात ही माशी आहे, कुठं बसणार नाही, फक्त विस्तू सोडून माशी येते. मग जर माशी बसली चिटकली मेली तर माझ्या गुरुला पाप लागल. मग कफवात पित्त स्वीकारित. एका स्वामी माशी बसणार नाही, माशी मारणार नाही. कुठं टाकलं, खाऊन टाकलं, हृदय भरून आलं, डोळे. अरे काय मुलगा सेवा करतो. त्याच दिवशी स्वामीच्या मनात आलं. महाराज असं आहे, संताच्या मनात आलं आणि संतांनी कधी त्या शिष्याच्या हाताला धरलं. धरी त्याच्या हाती संत कृपावंत, पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा, पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. धरी त्याच्या हाती पाळी पंढरीनाथ धरी त्याच्या हाती संत कृपावंत, पाळी पंढरीनाथ, देव त्यांचा लळा पाळतो. महाराज एका जी स्वामी, आपल्याला जरा आज फिरायला जायचं, स्वामीच्या मनात आलं ना. आता मात्र आपल्या एकाला दत्तात्रय भगवंताचा आपण साक्षात्कार करून देऊ. लवकर उठ जी स्वामी. स्वामी लवकर उठले. 3:30 वाजता ब्रह्ममुहूर्तावर ते दोघे उठले, स्नान झालं. स्वामींनी नाथांच्या हाताला धरलं आणि सुलीभंजन पर्वताकडे निघाले. जात असताना स्वामींनी डोळे बंद केले आणि सांगितलं, प्रभू दत्तात्रय भगवंताला आमच्या एकाला दर्शन देण्याकरता या ना. दत्तात्रय भगवान आले, पण कसे, काखे झोडी पुढे श्वान. नाथ महाराज म्हणतात काय साधू आहे बहा. काय मी म्हणतो आशा नका साधू आपल्याला, पण या साधूला 2-4 कुत्रे काय आले बरोबर. नाथ महाराजांनी दत्तात ओळखलं नाही ना. इतक्यामध्ये जनार्दन स्वामींनी काय केलं, नाथांच्या हाताला सोडून दिलं. मोठाल्या पानाचा वृक्ष तोडला, पानं तोडली, त्या पानाचा द्रोण बनवला. तोपर्यंत ह्या साधूने एका कुत्रीला धरलं. दोघांनी मिळून त्या कुत्रीचं दूध त्या द्रोणात काढलं आणि साधूच्या झोळीत 8 दिवसाच्या बाजरीच्या भाकरीचे शिळे तुकडे होते, ते काढले, चुरले, काला केला. साधू महाराज आणि स्वामी एकत्रित बसले, तो काला सेवन करतात. नाथ महाराज म्हणतात, छी छी छी, काय गलिच्छ प्रकार आहे हा. काय म्हणावं या साधूला, काय म्हणावं आपल्या श्री गुरु स्वामीला. अरे कमीत कमी गावरान गाईचं दूध असावं जेवायला. राहिली गावरान, कमीत कमी जर्सी राहिली, जर्सी कमीत कमी म्हैस. मी कमीत कमी म्हैस का म्हटलो, म्हैस ही ब्रह्मदेवाच्या सृष्टीतली नाही, म्हैस ही विश्वामित्राच्या सृष्टीतली आहे.
म्हणून मी तुम्हाला सांगितलं कमीत कमी म्हशीचं दूध राहिली म्हैस, कमीत कमी शेपुडी का कुत्री, नको 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 नको, तो काला तुम्हीच खा. स्वामी विचार करतात आपल्या एकाने जर काला खाल्ला नाही तर आपल्या एकाला दत्तात्रय भगवंताचा साक्षात्कार होणं कठीण आहे. काला खाल्ला. स्वामी सांगतात एका रे हा कटोरा धुवून आण. कटोरा घेतला आणि छोटस तळय सोळी भंजन परत ते कटोर. पण जात असताना नाथ महाराज विचार करतात ज्या अर्थी स्वामी साधू बरोबर या कुत्रीच्या दुधातला काला खातात त्या अर्थी या काल्यात काहीतरी गम्य असलं पाहिजे. त्यांनी तो कटोरा धुतला आणि ते पाणीच पिऊन टाकलं. कटोरा धुतला, पाणी पिऊन टाकलं आणि दत्तात्रय भगवंताच्या हातात तो कटोरा दिला. हातात दिल्याबरोबर दत्तात्रय भगवंतांनी काय केलं, नाथांच्या मस्तकावर हात ठेवला. स्वामींनी काय केलं, कृपा कटाक्षे निहाळिले आपुले पदी पैसाविले बापर खोमा देऊर विठ्ठली भक्ता दिदले वरदान. कृपाकृष्ण पाहिल्याबरोबर दृष्टीमध्ये बदल पडला, सृष्टीमध्ये बदल पडला. जी कुत्री दिसत होती आता मात्र ती नाथांना का मध्ये नु गाय दिसायला लागलेली आहे. जे साधू दिसत होते आता मात्र ते 3 शिरे 6 हात तया माझा दंड. दत्तात्रय भगवान दिसू लागले. नाथ महाराज थै 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 नाचायला लागले. त्याच वेळेस नाथांच्या मुखातून इतका गोड अभंग, अवघे चित्र लोके आनंदाची आता, अवघे चित्र लोके आनंदाची आता, अवघे चित्र लोके आनंदाची आता, अवघे चित्र लोके आनंदाची आता. चरणी जगन्नाथ चित्त ठेले, 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 चरणी जगन्नाथ चित्त ठेले. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, 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 माय जगन्नाथ बाप जगन्नाथ. अभंग बाहेर पडला नाथांच्या मुखातून. दत्तात्रय भगवान अंतर्धान पावले. स्वामी सांगतात एका चल निघाले देवगिरीकडं. पण स्वामी म्हणतात एका एवढ्यावर आपलं काम भागणार नाही. मग रस्त्याने जात असताना स्वामीने एक शेत पाहिलं. एका लिंबाच्या झाडाखाली, एका तुला या ठिकाणी तपश्चर्या करावी लागन. दिलं बसून. साक्षात्कार झाल्याशिवाय माझ्याकडे येऊ नको. जी स्वामी. स्वामी निघून गेले. अन्न नाही पाणी नाही, चालली तपश्चर्या. पण ज्या शेतकऱ्याच्या शेतात नाथ महाराज तपश्चर्याला बसले त्या शेतकऱ्याने विचार केला लहान मुलगा आहे, अन्न नाही पाणी नाही, तपश्चर्या चालली. त्याच्याकडे काळी कपिला गावरान गाय होती आणि चरीभर दूध द्यायची. तो चरीभर दूध रोज नेऊन द्यायचा आणि त्या दुधावर नाथ महाराजांची तपश्चर्या चालली. थोडक्यात सांगतो पहा आता ऐका. एक दिवस असं घडलं, ह्या शेतकऱ्याला भास झाला. पहाटे 5 वाजून गेली. मी उठणार कधी, गाय दोहिणार कधी, नाथांना दूध नेऊन देणार कधी. हा रात्री 12लाच उठला. गाय दोहिली, चरी घेतली, निघाला. थोडासा अंतरावरती नाथ महाराजांनी हा काळा कुट्टा अंधार, पण याचं लक्ष याने पाहिलं. महाराज भला मोठा भुजंग नाथांना विळखे घालून बसलेला होता. नाथांच्या डोक्यावर भली मोठी फडी काढून बसलेला होता आणि याच्या हातातली चरी तर सुटूनच गेली. ओरडला, नाथ बाबा डोळे उघडा. हा जसा जसा ओरडू लागला तसा तसा नाथ महाराज समाधीतून बाहेर येऊ लागले. तसा तसा सर्प नाथांची विळखे उतरू लागला. शेवट याने नाथ बाबा डोळे उघडा. नाथ महाराज झटकन समाधीतून बाहेर आले आणि तो सर्प विळखे उतरून निघून गेला आणि हा पळतच गेला. नाथांच्या गळ्यात जाऊन पडला. बाबा बरं झालं आलो, तक्षक असला पाहिजे, तुम्हाला दंश केला असता काय झालं असतं. नाथ महाराजांच्या लक्षात आलं स्वामींनी सांगितलं होतं आपल्याला साक्षात्कार झाला. तसेच नाथ महाराज पळाले. स्वामी असा असा ना, एका एवढ्यावर आपलं काम भागणार नाही. मग तुला जगातली पायी तीर्थयात्रा करावी लागन. जी स्वामी. निघाले. 1 महिना झाला. तीर्थयात्रा करायला नाथ महाराज निघून गेले. पण इकडं पैठणला आजाजींना पक्का रिपोर्ट लागला. आपला एका देवगिरीवर स्वामीकडे गेला.
काठी टेकत हे आजी कुठं देवगिरीवर. स्वामी आमचा एका, हो माझ्याकडे आला. कुठं आहे तो? तीर्थयात्रा. स्वामी आमचा एका दिसला नाही तर आम्ही प्राण त्याग करणार. स्वामी म्हणतात तसं काही करू नका. स्वामींनी डोळे बंद केले. तीर्थयात्रेमध्ये नाथ महाराज, स्वामींनी नाथांना संकेत केला, एका जिथं असन तिथून वापिस ये. वायुवेगाने नाथ महाराज वापिस आले. महाराज थोडक्यात सांगतो आता. आणि आजाजींच्या हातात नाथांचा हात दिला. एका आता तुला संसारात पडावं लागल. जी स्वामी. नाथांचा संबंध जमला. थोडक्यात सांगतो आता. नाथांचा साखरपुडा झाला तो आमच्या वैजापूर तालुक्यामध्ये एकटा विठोबा मंदिराच्या ओट्यावर. आजही कोटी रुपयाचं मंदिर चालू आहे. आलात वैजापूरला कधी तर एकटा विठोबा मंदिराच्या दर्शनाला जा. तिथं त्या पारावर नाथांचा साखरपुडा. थोडक्यात सांगतो ऐका. तिथून पुढं नाथांनी मग मात्र ग्रंथ संपदा केली. भागवत केलं, रामायण केलं, चिरंजीवपद केलं, हरिपाठ केला, हस्तमूलक ग्रंथ लिहिला. किती उदाहरण तुम्हाला सांगू. तिथून पुढं रुक्मिणी स्वयंवर केलं. रुक्मिणी स्वयंवर ग्रंथ असा आहे महाराज, ऐकून ठेवा. ज्या मुलीला असं वाटलं आपल्याला आपल्या मनाप्रमाणे वर मिळाला पाहिजे, तिने फक्त 11 पारायण रुक्मिणी स्वयंवरचे करा, तिला तिच्या म्हणण्याप्रमाणे वर मिळतो. हा नाथांचा त्या ग्रंथाला आशीर्वाद आहे. किती उदाहरणं सांगू तुम्हाला. तिथून पुढे नाथ महाराज थोडे थोडे कीर्तन करायला लागले. पण कीर्तनाला लोक येत नव्हते. नाथ महाराज म्हणतात काय करावं ह्या लोकांना. लोक कीर्तन ऐकायला येतच नाही. मग नाथांनी काय केलं, 1 किलोचं वगरळ तयार केलं आणि जाहीर केलं, जो कोणी कीर्तन ऐकायला येईल त्याला 1 किलो साखर बक्षीस दिल्या जाईल. लोक 1 किलो साखरेसाठी 2 तास कोण बसन पुढं कीर्तनात. नाथ महाराज म्हणतात करावाच काय व ह्या लोकाला. नाथ महाराज म्हणतात आता मात्र असा परमार्थ करून आपल्याला जमणार नाही. केन प्रकारे समाज इकडं परमार्थाकडे आला पाहिजे. मग आपण थोडासा रंगेल परमार्थ करू. त्याच्या करताना नाथ महाराजांनी काय प्रकरण केलं, भारुड प्रकरण केलं. आता भारुड केले बर का. आंधळा, पांगळा, मुका, जोगी, बायल्या, दादला, अनेक प्रकारचे शौर्य रूपकातले भारुड केले. ते भारुड केले म्हणजे काय लोकांकडून पैसे उकळा उकळी करायला नाही केले. भारुडाचा अर्थ भावावर आरूढ होणे, त्याला काय म्हणतात, भारुड. त्याच्यातलं एक भारुड तुम्हाला सांगतो पहा. काय नाथांची भारुड आहेत ऐका. भोळा दादूला बाई म्या केला, 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 भोळा दादूला बाई म्या केला. संसार सारा नागविला, संसार सारा नागविला, संसार सारा नागविला, संसार सारा नागविला. केला संसार सारा नागविला. शौर्य होऊन गेले सुख नाही झाले, पुनरपी संसाराने वाले. 4 5 6 18 शिरतले त्यांचे संगे मन चावट हो झाले. एकाएकी संत संग झाला, एका जनार्दनी संसार सुटला. काय भारुड केली याचा अर्थ सांगू का ऐका. भोळ्या नवऱ्याला कंटाळलेली शहाणी बाई. पुन्हा सांगू का. ती सांगते भोळा दादूला मी केला. किती भोळा थोडक्यात सांगतो. एक दिवस महाराज इतका भोळा तो, गड्याची चंदी इनच द्यायची, गड्याचा पगार इनच करायचा, शेतीला खत पाणी नियोजन इनच करायचं, घर प्रपंच सर्व शेतीला खात इनेच आणायची बर का सगळं. आणि हा नुसता खातो, झोपवतो, जांभळे देतो. पण एक दिवस तिने सांगितलं का हो, म्हणले काय आपल्याकडे पाहुणे आले, धरणगावच्या मंडीत जा आणि पावशेर मिरच्या आणा. मग याने सांगितलं काय पावशेर असल्यात आणू. तिने सांगितलं 10 रुपये पावशेर असल्यात आणा. मग याने 10 रुपये घेतले आणि मंडीत गेला.
आता त्या टायमाला दर्शक मिरच्याचा भाव कमी झाला होता. याने विचारलं, बाई मिरच्या काय पावशेर आहे? म्हणले 4 रुपये पावशेर. मग याने सांगितलं 10 रुपये असले तर द्या बुवा. नाथ महाराज म्हणतात, सांगा आता इन याच्या बरोबर संसार कसा करायचा. भोळा दादूला बाई मी केलाय, संसार सारा नागविला. अर्थात ती काय सांगते, मी माझ्या माहेरात चांगली होती, पण वरून मी माहेरातून खाली आले. हा संसार रूपी मी नवरा केला. शौर्य होऊन गेले, सुख नाही झाले, पुनर्पे संसारा मी हो आली. जाऊ दे, याच्यावर पैशलिष्ट कीर्तन होईल, तो भाग सांगत नाही मी. जसं तुम्हाला सांगतो बरं का, संताची 2 प्रकार आहे. संताची किती प्रकार आहे? 2. जसं मनाचे 2 प्रकार आहे, जसं बुद्धीचे 2 प्रकार आहे, तसे बाह्याचे सुद्धा 2 प्रकार आहे. आता ते प्रकार कोणते कोणते ऐका. एक शहाणी बाई आणि दुसरी येडी हळद. पहिल्यांदा शहाणी बाई सांगतो तुम्हाला. 4 कामं संगच करती. कोणते ऐका. काठोतीतली घडी ती, नीट लक्ष देऊन ऐका. काठोतीतली घडी ती, तव्यावरली फिरी ती, दुसरं काम. तिसरं काम जळतण पुढं लोटी ती. चौथं काम एका झपक्यात नवऱ्याला वाढी ती जेवायला. ही कोणती बाई? ही शहाणी बाई. आता येडी हळद सांगतो. काठोतीतली घडायचीच राहिली, ती तयार केलीच नाही. पहिलं काम इचकटलं. दुसरं काम तव्यावरली फिरलीच नाही, ती करपून गेली, जळून गेली. तिसरं काम जळतण खुटांबर पेटत गेलं, ते पुढं लोटलंच नाही. आणि चौथं काम नवराईच्या नावानं परत वाजितो, ही तंबाखूला चुना लागली. ही कोणती? ही येडी हळद. ती सांगते, मी माझ्या माहेरात सुखात होते, माझ्या बापाच्या घरी सुखरूप होते, पण खाली आले आणि हा संसार रूपी नवरा मी केला. सोडून देतो इतिहास. ऐका. अनेक भारुडनाथांनी केले, पण एकच गोष्ट, हा सगळा इतिहास मी आतापर्यंत सांगितला, त्याला कारणीभूत फक्त जनार्दन स्वामीचं दर्शन. दर्शन झाल्यामुळं नाथ महाराज म्हणतात, माझ्या जीवनात काय प्रकार घडला ऐका. जगाचा बाप 36 वर्ष माझ्या घरी राबला. श्री एकनाथ सदनी माधवजी अच्युत सर्वे ही कामे करीतो. सो करे चंदन घाशी गंगेची पाणी, कावडीने भरीत कावडीने पाणी, ज्या घरी चक्र पाणी वाई. कावडीने पाणी, ज्या घरी चक्र पाणी वाई. अनन्य भक्ती भावे निळावती त्याचे पाय. अनन्य भक्ती भावे स्वामीचं दर्शन झालं. फक्त जगाचा बाप 36 वर्ष नाथांच्या घरी राबला महाराज. पाळी पाळीनं काम केले, एका तापाला 12 वर्ष गंधच उघडून दिला. गुरुवारी चंद्रशेखर महाराज लय गोडत सांगतात हा दृष्टांत पहा. 12 वर्ष गंध उघडून दिला. गंध उघडायला कोण? श्रीखंड्या. म्हणजे कोण?
देव. गंध उघडून त्याची गोळी तयार करायची आणि ती गोळी कोणाच्या हातात द्यायची? नाथ बाबाच्या. कोणा? देवानं. आणि नाथानं ती गोळी कोणाला लावायची? काय परमार्थ काय भक्ती केली महाराज या लोकांनी. आपण थोडीशी आपला थोडासा जरी परमार्थ झाला ना, आपल्याला असं वाटतं का बस पाहायचंच काम नाही. तुम्हाला एक सांगतो, एका साधूना नुसती टंगळ मंगळ भक्ती केली बरं का, सहज महाराज सहज केली, आणि त्याला 9 सिद्ध्यापैकी 1 सिद्धी प्राप्त झाली. मग याने धरणगावला यावा, 5 तालुक्यात जावा, हा तिकडे नाही गेला, हा पैठणला नाथ बाबाच्या पैठणला गेला आणि गंगाच्या कडाला याने अन्नक्षेत्र मांडलं. रोज सकाळी 8 ते संध्याकाळी 6 पर्यंत अख्खं पैठण जेव घालायचा रोज. 1 महिना चाललं. आणि मग काय लोक म्हणायचे, अबाबाबाबा काय महाराज. कधी किराणा दुकानात नाही, कधी भाजीपाला आला, कधी धरणगावच्या मंडीत आला नाही, बाजारात आला नाही. आणि पक्वानं वेगवेगळे, रोज पंच पक्वानं. अरे आणतोच कुठं बरं. अशा महाराजांचे शिष्य माळकरी व्हायला टाइम नाही ना. हे माळी घातल्या लोकांना, हे शिष्य काय मार याला म्हणावं महाराज. एक दिवस काय, 1 महिना झाला, साधूनं सांगितलं महाराजांनी, शिष्यानो म्हणले काय, 1 महिन्यापासून अख्खं पैठण जेवतो. बर मग गावात एखादा बिगर जेवणाचा राहिला का फार आहे. एक जण मला, महाराज सगळे जेवायला येतात पण ते ब्राह्मण ते पंक्ती जेवायला ना. साधून सांगितलं जा त्याला म्हणावं आमच्या गुरु महाराजांनी तुम्हाला पंक्ती जेवायला बोलवलं. पण आता शिष्य काय नवीनच झाले 5-50. महाराज बोला, आमच्या गुरु महाराजांनी तुम्हाला पंक्ती जेवाय. अरे बा आलो असतो, पण पहाटे 4 ते दुपारी 12 वाजेपर्यंत माझी देवपूजाच उरकत नाही. तुमच्या महाराजांना म्हणावं तुमचा प्रसाद मला मिळाला, कधीतरी एखाद्या दिवशी पंक्तीत येईल आणि जेवण करून जा सांगा. आता किती सरळ सांगितलं महाराजांनी, पण हे मधले चमचे लय चित्र, लयच अवघड हो बर का. आता हे कोणत्या जातीचे लोक आहे, हे नवीनच माळकरी होईल ना. आता तुम्हाला उदाहरण सांगतो. काय झालं, एक धनगर दादा शेळ्याचं कळप आणि मेंढ्याचं कळप घेऊन जंगलातून घरी चालला. पण ती शेळीची जात लई चित्र, किती फुगेल राहू द्या, बोरटीचा पाला पाहिला, कळपातून गेली ना, पाला खायला लागली. धनगर दादा आपल्या गणगणी ते कळप घेऊन घरी आला आणि मग शेळीच्या लक्षात आलं, आपला मालक कळप घेऊन गेला, आपण जंगलात चुकलो, आता जगत नाही. वाघ येणार, सिंह येणार, मला खाणार, मी संपले. शेळी रडू लागली. पण त्या शेळीचं भाग्य असं, त्या शेळीला त्या जंगलात एक कोल्ह भेटलं. आता कोल्ह लईच हुशार. काय झालं, कोल्हा माझा मालक कळप घेऊन गेला, मी चुकले, वाघ येणार, सिंह येणार, मला खान, घाबरू नको, मी आहे, रात्रभर माझ्या बरोबर राहा, सकाळी मालक कळप घेऊन येईल, तुला कळपासो. शेळी म्हटले वाचले. आता हे 2 जण मुक्कामाला एका डोंगराच्या कपारीला गेले. आता ऐका बरं का, ज्या कपारीला हे मुक्कामाला गेले ती कपार नेमकी वाघाची. हे तिथं गेले आणि तिकडून वाघ दादा आला. शेळीनं पाहिलं, कोलोबा वाघ आला, शेळीने थरथर आला. पण कोल लयच हुशार, घाबरू नको, मी आहे. मग त्या कोल्ह्यानं शेळीला काय शिकलं पा, लय ऐकण्यासारखं दृष्टांत आहे. ऐकून ठेवा फक्त, कोणाला सांगू नका. जे घरी झोपेल त्यांना तर सांगूच नका, लय ऐकण्यासारखं ऐका. कोल्ह्यानं शेळीला काय शिकलं पा, हे पाय, मी तुला बनकुबरी म्हणन, फक्त तू उत्तर दे. ठीक आहे. वाघ अवसानात आला. कोल का, हे बनकुबरी क्या है बोले, बच्चे क्यों रोते, आपले पोरं घरात का रडतात. मग ते शेळीनं काय उत्तर दिलं, आपले पोरं वाघ खायला मागत. हे कोण ऐकलं, वाघानं. वाघ म्हटला कोण बनकुबरी, आणि हे आहेतच कोण, अरे यांचे पोरं जर वाघ खाते, हे आहेतच कोण. वाघ बेभारला ना. शेळीन कोल वाचलो. आता काय राहिलं का, सगळं मिटलं ना. पण तिथे एक उंच झाड होतं आणि त्या झाडावर एक माकड बसलं होतं. त्या माकडानं हा प्रकार पाहिला. आता घेणं नाही देणं नाही बरं त्या माकडाला. काय शपुडून कोलो, वाघाला घुमिलं, उतरलं ना ते माकड, खाली उतरलं, सुटलं पळत. वाघ दादा 2 मिनिटं. का, अरे का घाबरतोस, का पळतोस, अरे वनाचा राजा आहेस तू, जंगलाचा राजा आहेस तू.
अरे कोण बनकुबरी आहेतच ते कोण त्यांचे पोरं. अरे कसली बनकुबरी आणि कसले पोरं आणि कसलं वाघ खाते. अरे ते शेपुडून कोल आहे. वाघ काय म्हणतो, तूही त्यांचाच एजंट दिसतो. घाल मला तिथं नेऊन तू मार झाडावर उडी. ते कोल काय म्हणत, ह्या माकडाला करावाच काय. पण ही माकडाच्या जातीची माणसंच लई विचित्र, अशी विचित्र. 60 वर्षापासून सप्ताह चालू आहे महाराजांचा. एवढी वर्गणी जमती, मग एवढी सप्त्याला खर्च होतीच का. मी म्हणतो तिकडे काय कुठं, इकडे येऊन वाया फाय मर बाबा. पण लईच विचित्र माणसं, लय अवघड. कसल्या अरे ती माकड काय म्हणतं, वाघ दादा मी झाडावर उडी मारीन असं तुला वाटतं ना. म्हणे हा. मग तू ही शेपूट मग ही शेपूट आपण गाठण मारू. मग कुठं पळ. वाघ म्हणतो हा. मग कुठं उडी मारशील. जमलं, मारलीन गाठ. कोल म्हणतो खरा काय माकडाला का आता त्यानं गाठणच मारून आणली. शेळी लागली हालायला. पण कोल लयच हुशार. ए घाबर नको, मी तुला तसंच म्हणन, फक्त तो उत्तर दे. ठीक आहे. आले दोघं अवसानात. कोल काय, अय बनकुबरी काय बोले, आपले बच्चे क्यों रोत, आपले पोरं का रडतात. ती शेळी काय, तुम्हाला सांगितलं ना म्हणजे का आपले पोरं वाघ खायला मागते. मग हे कोल काय म्हणतं, या नालायक माकडाला मी सांगितलं होतं 2 पोरायला 2 वाघ आण. या ना एकच आणलं. जे वाघानं उडी मारली महाराज, या माकडाची अर्धी शेपूटच तुटून गेली. लांडवायची वेळ आली पण माणसं माघार घ्यायला तयार नाही ना महाराज. लय विचित्र. आता नाथ महाराजांनी किती सरळ सांगितलं, माझी एखाद्या दिवशी येईल पंक्तीला जेवण. पण नाही हे चमचे लयच आवड. महाराज महाराज आम्ही म्हटलं तर तुम्हाला त्यांच्याकडे पाठवलं का. त्यांनी सांगितलं ज्याला सिद्धी प्राप्त आहे त्याच्या हातचं अन्न आम्ही खात नाही. पेटला ना महाराज, पेटला महाराज. माझ्या हातचं अन्न खात नाही. शिष्यानो जा त्याला म्हणावं एक तर पंक्ती जेवायला ये, नाही तर उद्या सकाळी अख्खं पैठण तू जेव घाल. गेले शिष्य. महाराज आमच्याकडून महाराज झाले, एक तर पंक्ती जेवायला या, नाही तर उद्या सकाळी अख्खं पैठण जेव तुम्ही घाला. नाथ महाराज अरे बा पैठण जेव घालायचं पुण्य कोण ते. अरे एक एक माणूस सप्ताची पंगत घेतो, एक एक माणूस सप्त्याचा काला उचलतो. हे पुण्य कोणा पुण्य लागतं. हे अन्नदान मिळलं कोणाला मिळतं का. नाही तर मग असे 1.5 पायलीची पंगत करतो. पंक्ती आपली पंगत रताळ्या 1.5 पायलीची पंगत तू कुठं घेऊन बसला. माऊलीच्या सोहळ्यात ये ट्रकाला चांदीचे तांबे दान करणारी माणसं आहे. सगळ्यात गर्व हरण करणार जर क्षेत्र असन तर आमचा माऊलीचा सोहळा आहे. विठ्ठल विठ्ठल आले शिष्य. महाराज एक तर पंक्तीत नाथ महाराज पंगत घालणं कोणाला जेऊ घालतो उद्या. ठीक आहे. गेले शिष्य मंडळ आणि गेल्यानंतर नाथ महाराज श्रीखंड्या जी स्वामी उद्या सकाळी 8 वाजता आपल्याला अख्खं पैठण जेऊ. जी स्वामी. जी महाराज काय स्वयंपाक करू स्वामी. पुरणपोळी अख्ख्या पैठणला. जी स्वामी. आणि मग देवानं काय केलं महाराज, डोळे बंद केले. आता श्रीखंड्या म्हणजे देवच पांडुरंग परमात्मा. सिद्ध्यांनो 8च्या 8 सिद्ध्या हजर झाल्या. पुरणपोळीचा स्वयंपाक सकाळी 8 वाजेपर्यंत तयार. जी देवा. सार बनवण्याकरता गणपती बाप्पाला हलवई म्हणून बोलवलं. आणि जे स्वयंपाक चालला महाराज सिद्ध्या, कोण पापड तळतं, कोण महाराज भजे तळतं, कोण कुरड्यात. जे स्वयंपाक चालला रात्री 12 वाजले महाराज. पण भगवंतानं पाहिलं 8च्या 8 सिद्ध्या काम करतायत पण एक सिद्धी दिसत नाही. आणि ती सिद्धी साधूच्या झोळीत होती गंगाच्या कडाला. आणि त्या सिद्धीवर अख्खं पैठण साधू झुकीत होता. भगवान होता असं आहे का. रात्री 12ला भगवान नाथाच्या वाड्यातून बाहेर निघाले, गंगाच्या कडाला गेले, बेश्रमाची फोकट मोडली आणि जे साधू चल ने हिरवी पिवळी केली महाराज. आणि जी साधूच्या झोळीत बसली होती ना तिला पुरण वाटायला बसली. वाट पहाट 3लाच पुरणपोळीचा सुगंध अख्ख्या पैठणमध्ये सुटला महाराज. साधू म्हणतो अरे बाप रे पुरणपोळीचा स्वयंपाक कसा चालला जरा जाऊन पाहू. आणि मग साधू गंगाच्या कडावून जे निघाला पहाटे 4 वाजता नाथ बाबाच्या वाड्यावर आला. आणि पाहिलं तर बाबा 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 8च्या 8 सिद्ध्या काम करतायत.
हा म्हणतो माझी झोळीतली तर गेली नाही, पाय फुलकी फुतून कशी झोळीत राहिली महाराज. मी असं लक्षात, आपल्या झोळीत तिथली पुरण वाटी म्हणतो सुक 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 आय आय. तिने मागाव आहे चुंबड्या, तिकडं मालक उभा आहे. मग याने मालक तिकडं उभा आहे, सिद्धीनं सांगितलं याला. मग कमीत कमी याने देवाला पाहावं ना. याला काय दिसलं, दत्त चोपदारी करीत दत्त चोपदारी करीत दत्तात्रय भगवान म्हणतात तिकडं पाय मालक उभा आहे. कोण? पांडुरंग परमात्मा. पांडुरंगा देवा बोल नको, मालक तिकडे आहे. कोण? नाथ बाबा. एक सिद्धी प्राप्त झाली तर पार 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 बिघडून गेला, अख्खं गाव झुकायला लागला. 36 वर्षापासून जगाचा बाप ज्यांच्या घरी राबला, अरे काय करतो, श्रीखंड चंदन उगळो निकरी, श्रीखंड चंदन उगळो निकरी, श्रीखंड गंध उघड द्यायचा, पाणी भरायचं. आजही लोक नाथांच्या घरी पाणी भरतात. लोक देवाला नवस करतात, देवा माझ्या मुलाला फक्त मुलगा होऊ दे, मला नातू, तुझ्या घरी मी पाणी भरू. कैक लोक पंचमीच्या दिवशी नाथांच्या घरी पाणी भरतात. छोटासाच राजाने महाराज भरत नाही, पण षष्टीच्या दिवशी रात्री 12ला ज्या दिवशी भगवंताची कावड येईल, तो राजन उचंबळून वाहून गंगाला लोंढा जातो. आजही पहा तुम्ही, देव नाथबाबाच्या घरी काम. नाथ महाराज सगळा इतिहास जो सांगितला, हा परिणाम कशामुळे झाला? फक्त संतांचं दर्शन झालं. एवढा इतिहास माझ्या जीवनामध्ये नाथ महाराज मात्र घडतात. तसं तुकाराम महाराज म्हणतात, संतांचं दर्शन होण्याकरता, संतांच्या भेटी करताना मी देहू गाव सोडलं. भांडारा डोंगर काय, भामचंद्र डोंगर काय, घोराडा डोंगर काय. आणि एक दिवस थोडक्यात सांगतो आता. भांडारा डोंगरावर चिंतने चिंतने तद्रुपता असं तल्लीन झालो. 3:30 वाजेची ब्रह्ममुहूर्ताची वेळ होती. एक आवाट हवे सावली माझ्याकडे येताने मला भासली. सावली माझ्याकडे येऊ लागली. सावली जवळ आली. त्याने काय केलं? डाव्या हाताने माझ्या उजव्या दंडाला धरलं आणि उजव्या हाताने काय केलं? लावोनिया हात कुरवाळीला माता, लावोनिया हात कुरवाळीला माता, हो लावोनिया हात कुरवाळीला माता, लावोनिया
करताना माझ्या मस्तकावर हात ठेवला. तुकाराम महाराज कशा करताना चिंता, कशा करताना हा खटाटोप. तो दिवस, तो महिना, तो वार माघ शुद्ध दशमी पाहोनी गुरुवार. 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 केला अंगीकार तुका म्हणे, केला अंगीकार तुका म्हणे, सापडिले वाटे जाता गगनान, सापडिले वाटे जाता गगनान. केला अंगीकार तुका म्हणे, केला अंगीकार तुका म्हणे, सापडिले वाटे जाता गगनान, सापडिले वाटे जाता माघ महिना होता, दशमीचा दिवस होता, गुरुवार होता, 3:30 वाजेची ब्रह्ममुहूर्ताची वेळ होती. त्या दिवशी माझ्या जीवनामध्ये उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली. माझ्या जीवनामध्ये भाग्य उजळलं. सोनियाचा दिवस आजी अमृते पहाला. माझ्या जीवनामध्ये सोन्याचा दिवस उजाडला. आजी फिटले माझे कोडे, बहुता जन्मीची साकडे कोंडाटले पुढे परब्रह्म सा. असे सद्गुरू माझ्या जीवनामध्ये. तुकाराम महाराज म्हणतात, त्या दिवशी माझ्या जीवनामध्ये मला अशा साधूचं, अशा महात्म्याचं, अशा संताचं दर्शन झालं. तो दिवस माझ्या जीवनामध्ये धन्य आहेत. ती गोष्ट महाराज अभंगाच्या धन्य आजी दीना, 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 धन्य आजी दीना. धन्य
दिवशी मला संतांचं दर्शन झालं, तो दिवस माझ्या जीवनामध्ये धन्य धन्य आजी दिन. कधी दर्शन झालं? माघ शुद्ध दशमी पाहोनी गुरुवार केला अंगी. माझं त्यांनी मला आपलंसं केलं, मला जवळ केलं, माझ्या मस्तकावर त्यांनी हात ठेवला. पण परी नाही घडली, माझ्या जीवनात त्यांची सेवा घडली नाही. तो दिवस, त्या दिवशी मला संतांचं धन्य आजी दिन झाले, संतांचे दर्शन. आता लोकांनी विचारलं मला संतांचं दर्शन झालं, कधी झालं हे आम्हाला कळालं, पण संतांच्या दर्शनापासून काही फलप्राप्ती फायदा? मग तुकाराम महाराज झाली पापा तापा, पाप गेलं ताप गेलं, सर्व दारिद्र्याचा ऱ्हास झाला. मग इथं प्रश्न असा आहे, तुकाराम महाराजाकडे पाप होतं का? तुकाराम महाराजाकडे ताप होतं का? जर तुकाराम महाराजांचा अधिकार पाहिला, तो किता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, मनोनिरामेश्वरी मनोनिरामेश्वरी मस्तक ठेविले, आरती तुकाराम हे आरती तुकाराम. स्वामी सद्गुरुनामा, सच्चिदानंद मुरारी, सच्चिदानंद मुरारी, पाय राखवी आम्हा. आरती तुकाराम, आरती तुकाराम, आरती तुकाराम. का हो तुकाराम महाराज, इकडे पाहिलं तर असं आणि इकडे पाहिलं तर असं, नेमकं आम्ही समजायचं कसं? तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही एक असं समजा. कसं? मज पामर आहे काय थोरपण पायीची वाहन, ही तुकाराम महाराजांची बोलण्याची लीनता होती. तरी त्यांनी म्हणावं झाली पापा तापा. आता पाप बर का, पाप जर म्हटलं, तुकाराम महाराज देवाला म्हणतात, देवा मी पाप्यातला पापी आहे, दीन रंक मी अनाथ. देवा तुकाराम महाराजांचे अभंग आहेत पहा, पण आता सोडून देतो, वेळही झाला बरं का, वेळ आपल्या टायमिंग संपत आला. तुकाराम महाराज म्हणतो, देवा मी पाप्यातला पापी, कर्महीन मतिमंद बुद्धी तुझ म्या आठविली नाही. मी कर्महीन आहे, मतिमंद बुद्धी आहे. देवा मी चांडाळ चांडाळ. देवा परी तू आपुलिया सत्ते मज करावे सरते. तुकाराम म्हणतात, देवा नाही चित्त शुद्धी स्थिर पायापाशी बुद्धी अपराधाचा केलो तुका म्हणे काय बोलो. तुकाराम महाराजाची फक्त ही लिहित होती, मज पामर आहे. त्यांनी म्हणावं झाली पापा तापा तुटे दैन्य गेले उठा उठे विठोबा रखुमाई. हरी जय विठोबा रखुमाई. रघुमाय
घुमाए होकार घुमाए आजचे कीर्तनकार मानकरी सौ जयश्री राजेंद्र पाटील मॅडम धानोरा, विमलबाई लक्ष्मण लोणारे धरणगाव हे आहेत. सकाळचा नाश्ता ज्यांनी या मंडळींना दिला संत भोजनाचा ते हरिभक्तीपरायण RD महाजन सर धरणगाव. दुपारचे अन्नदाते ज्यांनी संत भोजन दिलं दशरथ झेंडू महाजन मोठा माळीवाडा धरणगाव. रात्रीचं महाप्रसाद संत भोजन ज्यांनी दिलं हरिभक्तीपरायण श्री सुरेश आत्माराम चौधरी. तसेच आपल्या नगरीचे नगराध्यक्ष सौ लीलाताई सुरेश चौधरी धरणगाव यांनी संध्याकाळचं संत भोजन या ठिकाणी दिलं. या सर्वांच्या वतीने सर्वांनी त्यांचं स्वागत करून टाळी वाजवून स्वागत करा. मोठं अन्नदान आमचे गुरु सद्गुरू गंगागिरीजी महाराजांचं वाक्य आहे पहा. खाने को अन्नदान लेने को हरिनाम डुबने को अभिमान तरणे को लीनता. योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराजांचं हे वाक्य आहे. आणि या सप्ताहामध्ये मोठं अन्नदान आणि मोठं ज्ञानदान घडत आहे. आज महाराज ज्ञानेश्वरी पारायण करताना जे महात्मे या ठिकाणी उपस्थित आहेत महान साधू बाबांनी मला सांगितलं जवळजवळ 200 पारायणाच्या वर त्यांची ज्ञानेश्वरीची पारायण झाली. जवळजवळ ज्ञानेश्वरीच त्यांची मुखोद्गत होत आली. असे महान साधू पारायणासाठी आहेत. धरणगाव लय मोठे तालुका आहेत. प्रत्येक घरून प्रत्येक व्यक्तीनं पारायणासाठी बसावं बरं का. प्रत्येक व्यक्तीनं पारायणासाठी बसावं. आळस करू नका. ही वेळ तुमच्या जीवनामध्ये पुन्हा येणार नाही. पुढचा सप्ताह पाहण्याकरता आपण जीवन राहतो का न राहतो हे कोणा सांगितलं. अजून 5 मिनिटं येळे बरं का. पुढचा सप्ताह आपण पाहतो का न पाहतो हे कोणा पाहिलं. ऐका आता एकच उदाहरण सांगतो आणि ज्ञानेश्वर माऊली ठोबारुकणे संघच करतो. आपली कितीक संपत्ती आपली कितीक इस्टेट आहे. आपण छातीला हात लावतो अभिमान आपल्याला झाला. नजार पुरेल इतकं क्षेत्र होतं जमीन होती. 700 बायका अंगाचं मर्दन करत होत्या. स्नान करत असताना राजा 700 बायका अंगाचं मर्दन करून स्नान घालत होत्या. चंदनाची उटी लावून स्नान चालू होतं. वरच्या मजल्याहून आईनं पाहिलं काय आपल्या मुलाची व्यवस्था. राजा आहे राजा. अशी व्यवस्था जगात कोणाची नाही. आईला वाटत होतं. पण ज्यावेळेस डोळे भरून आईनं पाहिलं राजाच्या डोक्याचा एक केस पिकलेला पाहिला. अरे रे 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 आत्ता काळ याला गिळत. अर्धा विषय संपलं. अजून जोग महाराजाच्या सप्ताहाची पंगत नाही कधी. अजून कधी वर्गणी नाही आली. अजून कधी माऊलीच्या वारीला गेला नाही. नाथबाबाच्या शेष्टीला गेला नाही. निवृत्तीनाथाच्या वारीला गेला नाही. मुक्ताईच्या वारीला गेला नाही. अर्धा विषय संपला आणि त्याला आई आई काय म्हणते वरून. आयुष्य सरलियासाठी आयुष्य सरलियासाठी आयुष्य सरलियासाठी आयुष्य सरलियासाठी तुझे हाती येईल काठी तुझे हाती येईल काठी तुझे हाती येईल काठी तुझे हाती येईल काठी मग चाववे ना भाकर रोटी 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 नात हनवटी लागली नात हनवटी लागली हनुवटी लागली नात हनुवटी लागली सावधान 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 सावधान
सावधान सावधान राजा आयुष्य सरलिया शेवटी मग हाती येईल काठी मग चाववे ना भाकर रोटी ना कहनवटी लागली सावधान. रडू लागली आई. आईच्या डोळ्यातून थेंब गळाला, राजाच्या खांद्यावर पडला. आंघोळ करत होती राजा. राजानं पाहिलं वर, स्नान सोडून दिलं. राजा पळ. आई तुला कसलं दुःख झालं मला सांग, ज्याने तुला दुःख दिलं आत्ता मुंडकं उडवतो. आईने सांगितलं मला कसलं दुःख नाही बाळा, अर्धा आयुष्य संपलं. सप्ताहाला कधी वर्गणी नाही, कधी पंगत नाही रे. आता तुला काळ गिळत, सावधान सावधान. राजानं आईचे शब्द ऐकले. महाराज वर्णन करतात, हरिचंदन ने बचन सुन कर सब कुछ महल छोड़ा. हरिचंदन ने बचन छोड़कर सब कुछ महल छोड़ा. हरि से कोई नहीं बड़ा दीवाने क्यों गफलत में पड़ा. हरि से कोई नहीं बड़ा दीवाने क्यों गफलत में पड़ा. गोपी चंद ने बचन सुनकर सब कुछ महल छोड़ा. हरि से कोई नहीं बड़ा दीवाने क्यों गफलत में पड़ा. राजानं आईचं वचन, घरदार 700 बाय सगळ्याचा त्याग केला. राजा हरिश्चंद्र जंगलात गेला आणि भगवंताच्या नामचिंतनामध्ये गड झाला. गोपीचंद्र राजा सामान्य होता का? अरे या भूतालावर सगळ्या लोकांनी संताचा छळ केला. तुकाराम महाराजला सोडलं नाही, ज्ञानेश्वर महाराजला सोडलं नाही, नाथबाबाला सोडलं नाही, रोहिदास महाराज कोणाला सोडलं नाही. पण हा समाज, या समाजानं अजून नाथांच्या पायावर कधी पाय ठेवला? नाथाच्या कोणी लागलं का नादी? नाही. नाथाचे जो नादी लागन तो जगन का? नवनाथ हे ते. पण गोपीचंद राजा 12 वर्षे घोड्याच्या लिदीमध्ये दाबून ठेवलं जालिंदर नाथाला. ही गोपीचंदाची ताकद होती. गोपीचंद ने बचन सुनकर सब कुछ महल छोड़ा. हरि से कोई नहीं बड़ा दीवानी क्यों गफलत में. राजा हरिश्चंद्रासारखा. अरे आपण आपलं किती इस्टेट आहे सांगू का? नको नको, आजच्या दिवस. पण आजच्या दिवस सांगतो आपली इस्टेट. आपण आपल्या वावरात झोपलो तो पाय दुसऱ्याच्या वावरात चालली. कायला छातीला हात लावतो भाऊ? क्या भरोसा है इस जिंदगी का. पुढचा सप्ताह पाहू याची गॅरंटी नाही. काय तुला कमवायचं, जेवढं करायचं, अन्नदान असेल, दान असेल, या सप्ताहामध्ये करा. हे काही खरं नाही महाराज. अरे ही लेकरं ज्याला आई नाही, ज्याला बाप नाही, अशी मुलं बाबांकडे शिकायला आहेत महाराज. आणि काय त्यांच्याकडून फी घ्यावी रे? काय फी घ्याता? अशी हा मुलगा वाजवतो महाराज. आमचे सचिन महाराज याडीच यांच्याकडे शिकायला आहेत. त्याला आई नाही, बापही नाही. आज असं रेकॉर्ड बनलं महाराष्ट्रामध्ये. अशी मुलं तयार होतात. आता तुम्हाला सांगतो नारदाच्या गादीवर आहे. पण नको नको, हे अख्ख्या याच्यात जाईन. हे चालू आहे ना, त्याच्यापेक्षा बोलत नाही महाराज. चांगले चांगले पैशावाल्यानं आमच्याकडे आळंदीला पोरं आणून घातले. ते पैसे देऊन त्यांच्या अगोदर घरी आले पोरं. राहत नाही. हे कोणाच्या जीवनात घडतं काय? याला पुण्य लागतं महाराज. पुण्याशिवाय हा मार्ग सापडत नाही. अरे ही मुलं लेकरं बघा ना, काय धोत्र, नेहरू शर्ट महाराज. आणि हेच खरं आहेत आणि हेच सत्य आहेत महाराज. दुसरं काय आहेत? क्या भरोसा है इस जिंदगी का. ही बाबांची संस्था स्वानंद सुखनिवासी श्री संत जोग महाराज यांच्या या संस्थेवरती बाबा विराजमान आहेत. संस्थेचे एक विद्यार्थी, अनेक विद्यार्थी झाले महाराज संस्थेचे. काही ना आता दुकानं संस्थेत राहून दुकानं वेगळी टाकली, पण राहिले नाही या भूतालावर. एक वारकरी संप्रदाय असा आहे महाराज, चंद्र सूर्य आहे तोपर्यंत कीर्ती घटस्थिरो. आणि हा संप्रदाय उभा करत असताना 2 व्यक्तीचा बळी दिलेला आहे, विठ्ठल पंत आणि रुक्मिणी आई साहेब. हा संप्रदाय म्हणजे काय सामान्य आहे का? कोणाच्या आधारावर गरज नाही महाराज. आणि याची परंपरा आदिनाथ गुरु भगवान शंकर आहे. भगवान शंकर सुद्धा सांगतात मला या संप्रदायाची परंपरा आतापर्यंत सांगता येणार नाही, पण मानलंय मात्र त्यांना. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत सांग कुठपर्यंत ज्ञानदेवासार
चोजविली ज्ञानदादापर्यंत ही परंपरा आली. ही आमच्या वारकरी संप्रदायाची परंपरा. या वारकरी संप्रदायाचे पाईक म्हणून बाबा या संस्थेवरती विराजमान आहेत. आणि ही आज त्यांची उमललेली फुलं, 60 वर्षापासून उभी केलेली सर्व संस्था, आज ही त्याची फुलं उमललेली. मोगरा फुलला, मोगरा फुलला. फुले, एकच वाक्य सांगतो तुम्हाला, प्रत्येकाने लक्षात ठेवा, ऐकण्यासारखं वाक्य आहे. आपली अंत्ययात्रा व्यवस्थित स्मशानभूमीपर्यंत जाईपर्यंत जावं, व्यवस्थित जावं असं जर वाटत असेल तर आपला मुलगा, आपला नातू वारकरी संस्थेमध्ये टाका. नाही तर महाराज ही अंत्ययात्रा स्मशानभूमीमध्येच घेऊन जातील याचा भरोसा नाही, कुणीकडे नेतील त्याचा तपास नाही. का आता मी पुढचे शब्द बोलत नाही, बाबासमोर बसलेले आहेत म्हणून संताचं दर्शन व्हावं. माझ्या जीवनामध्ये आज बाबांचं दर्शन झालं, हे मी माझं भाग्य समजतो. ज्या संतांनी आपल्याला मार्ग दाखवला त्या संतांचं मोठ्या प्रमाणे चिंतन करा. 10:30 वाजून गेले बरं का. झालेली सेवा प्रभूच्या चरणी समर्पित करून संतांचं एकदा प्रेमाने ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जाताना फक्त एक परमार्थाची पायरी. कंठी मिरवा तुळसे, व्रत करा एकादशी, म्हणवा हरीचे दास, तुका म्हणे मज ही आस.